महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर, पण गेल्या काही वर्षात नागपूर शहरातील गुन्हेगारीत कमालीची वाढ झाली आहे। गेल्याच आठवड्यात दिवसाढवळ्या बँकेचं एटीएम फोडण्यात आलं, तर दुसऱ्याच दिवशी मानेवाडा भागात ठक्कर ज्वेलर्सच्या मालकावर कारमधून 4 तरुणांनी गोळीबार करत त्यांचा खून केला। एवढंच नाही तर गेल्याच वर्षी कुश कटारिया या 8 वर्षांच्या मुलाचं अपहरण करून खून करण्यात आला। शहरात प्रॉपर्टीच्या वादात अनेक खून झाले, तर गुंडांच्या त्रासानं वैतागलेल्या जमावानं कायदा हातात घेत या गुंडांनाच संपवलं। घर के हड़प करता था, पैसे भी वसूल करता था, इतना भी दादागिरी नहीं तो मारपीट भी करके भगा देता था। पोलिसांनी मदत नाही केली का तुम्ही? नाही, पोलीस मध्येपर्यंत आम्ही गेलोच नाही। त्याच्या धाकाच मारण्याचा धाक होता ना, तलवारी घेऊ मारायचा, हे करायचा। मग कुठे पोलीसपर्यंत आणि गेले पोलीसपर्यंत, तर पोलीस लोक कारवाई करत नव्हते। यानंतर पोलीस कुठेतरी कमी पडत असल्याची कबुलीही अधिकारी देत आहेत आणि कारवाईचं आश्वासनही देत आहेत। सेकंड पीआय आर के जाधव यांचा देखील तेवढाच निष्काळजीपणा आहे असं त्यांना दिसून आलं, कारण की क्राईमचं काम देखील त्यांनाच आपण सेकंड पीआयनी करायला पाहिजेत। तसेच जे डीबी स्क्वॉडचे जे लोक आहेत, जवळ 5 लोक त्यांना देखील आम्ही निलंबित केलं आहे। 2 वर्षांपूर्वी नागपूरमध्ये अंकुश धनविजय हे पोलीस आयुक्त म्हणून रुजू झाले। या 2 वर्षात शहरात अनेक मोठे गुन्हेही घडले। मोनिका किरणापुरे हत्याकांडाची घटना राज्यभर गाजली। त्यानंतर घरफोड्या, खून आणि वाटमारीच्या घटना तर खूपच वाढल्या। यामुळे पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षमतेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। हा कायदा लोक हातात घेतात, ते शेवटी कंटाळून पोलिसी निष्क्रियतेला, वारंवार होणाऱ्या गुन्हेगारीला, घरातल्या मुलीबाळींच्या इज्जतीवर जो काही नेहमी धोका असतो, घाला पडतो, त्याला शेवटी उपाय करायला लोक चवताळून अशा तऱ्हेने रिॲक्ट होतात। नागपूर शहरात गेल्या काही महिन्यापासून झालेल्या खुनाच्या घटना जरी वैयक्तिक वादातून झाल्या असल्या तरी कुश कटारिया हत्या प्रकरण आणि नुकतंच झालेलं वसंतराव नाईक झोपडपट्टीतलं प्रकरण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करणार आहे। याची दखल राज्याच्या पोलीस महासंचालकांनी घेतली आहे। त्यामुळे अनेक बडे अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे। नागपूर शहराच्या वाढत्या गुन्हेगारीबाबत गृहमंत्री कारवाई का करत नाहीत असा प्रश्नही आता उपस्थित होतोय। या गुन्ह्यांच्या दहशतीमधून आपली सुटका कधी होणार असाच प्रश्न सामान्य नागपूरकर विचारतायत। प्रशांत मोहितेसह प्रशांत कोरटकर, IBN लोकमत, नागपूर।